शेतकरी बांधवांनो, आता खरीपाच्या पेरण्या सुरू झालेल्या आहेत. बऱ्याच भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी पेरण्या केलेल्या आहेत. काहींच्या झालेल्या आहेत, काहींचं धान उगवतं झालेलं आहे किंवा काहींना पेरणी करायची आहे. तर त्याच्यामध्ये आपण काही अशी पिकं बघणार आहे, जी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला प्रॉफिट नफा कमवून देणारी असतात. तर आपण कोणती ते बघूया. सगळ्यात सुरुवातीला जो नंबर येतो तो मूग आणि उडीद याचा असतो. त्याच्यानंतर जे सोयाबीन आपण म्हणतो ते, नंतर तेल बिया म्हणजे सूर्यफूल, शेंगदाणे आणि सगळ्यात शेवटी जास्त टाईम घेणारी तूर. आता ही सगळी पिकं आपण आघाताच्या टायमाला पेरत असतो. सोबतच बाजरी असती, मका असती, म्हणजे बरीच पिकं असतात. त्याच्यामध्ये आपण उडीदाचं व्यवस्थापन कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. अगदी कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त नफा कमवून देणारं हे पीक आहे आणि अवश्य जरूर करावे. जर आपल्याला थोड्या दिवसामध्ये कांदा लावायचा असेल तर हे नक्कीच महत्त्वाचं ठरतं की 2-2.5 महिन्यामध्ये आपलं पीक निघून जातं आणि आपण नंतरच्या पिकासाठी सहजपणे रान हे मोकळं करू शकतो अगदी कमी वेळेमध्ये. तर उडीदाची पेरणी करतानाच खत पेरलं गेलं पाहिजे, कारण थोड्या दिवसात निघणारं असतं त्याला ते खत लागू झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त नफा निघाला पाहिजे. उडीद पेरणीचे बरेच फायदे आहेत. त्याच्यामुळं बेवडसुद्धा खूप चांगला होतो आणि एकरामध्ये जर आपण त्याचं उत्पन्न बघायला गेलं तर 7 ते 8 क्विंटलचं हे उत्पन्न मिळत असतं उडीदाला. त्याला वजन जास्त असतं, म्हणजे एक गोणी भरली तरी इतर पिकांच्या मानाने त्याला वजन जास्त असतं. त्याच्यामुळं आपल्याला त्याचं जास्त उत्पन्न मिळत असतं आणि ह्या 2-3 वर्षामध्ये उडीदाला बाजार पण चांगले आहेत. 7,000 रुपये क्विंटलपासून ते 10,000 रुपये क्विंटलपर्यंतचे बाजार हे उडीदाला सध्या म्हणजे ह्या 2-3 वर्षामध्ये मिळत आहेत. ची व्हरायटी आणि इतर उत्पन्नाच्या बाबतीत थोडंसं जाणून घेऊया. आता उडीद हे पीक असं आहे की थोड्या दिवसामध्ये एकदम कमी कालावधीत निघतं, कमी कष्टात, कमी खर्चात आणि कमी कुटाण्यात निघत असतं. उडीदाचा विषय असा असतो की ते आपण एकदा पेरून दिलं आणि त्याच्यासोबत जर आपण 24-24-08 असं खत जर पेरलं किंवा इतर कुठलंही अशा अशा म्हणजे हे घटक असणार, ह्याच्यामध्ये जे घटक आहेत ते घटक असणारं खत जर पेरलं तर आपल्याला नक्कीच शेवटपर्यंत म्हणजे उडीदाच्या काढणीपर्यंत काहीच करायची गरज नाही पडत. फक्त आपण काढणी म्हणजे ज्यावेळेस आपण खुरपणी करत असतो किंवा कोळपणी करत असतो, एका गोष्टीची काळजी घ्यायची की फुलं यायच्या अगोदर आपण त्याची जी मशागत आहे ती करून घ्यायची. आता आमच्या भागामध्ये उडीदाचं निर्मल नावाचं वाण आहे, ते जास्त प्रसिद्ध आहे आणि बरीच लोकं तेच वापरतात. आता एकरी 5 किलो बियाणं हे पडायला पाहिजेत, म्हणजे एकरामध्ये 5 किलोचं बियाणं पडल्याच्या नंतर 7 क्विंटलपासून ते 8, 9, 10 क्विंटलपर्यंतचं उत्पन्न हे काढतात. जसं आपण शेती करतो त्याच्यावरती डिपेंड राहतं की उत्पन्न किती निघणार आहे, की जर आपण जिरायत भागात करत असेल तर कमी निघतं, बागायत भागात करत असेल तर जास्त निघतं. आपण जास्त काळजी घेत असेल तर आपल्याला नक्कीच उत्पन्न जास्त निघत असतं. म्हणजे उडीदाची पेरणी करतानाच खत पेरलं गेलं पाहिजे, कारण थोड्या दिवसात निघणारं असतं त्याला ते खत लागू झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त नफा निघाला पाहिजे. उडीद पेरणीचे बरेच फायदे आहेत. त्याच्यामुळं बेवडसुद्धा खूप चांगला होतो आणि एकरामध्ये जर आपण त्याचं उत्पन्न बघायला गेलं तर 7 ते 8 क्विंटलचं हे उत्पन्न मिळत असतं उडीदाला. त्याला वजन जास्त असतं, म्हणजे एक गोणी भरली तरी इतर पिकांच्या मानाने त्याला वजन जास्त असतं. त्याच्यामुळं आपल्याला त्याचं जास्त उत्पन्न मिळत असतं आणि ह्या 2-3 वर्षामध्ये उडीदाला बाजार पण चांगले आहेत. 7,000 रुपये क्विंटलपासून ते 10,000 रुपये क्विंटलपर्यंतचे बाजार हे उडीदाला सध्या म्हणजे ह्या 2-3 वर्षामध्ये मिळत आहेत. त्याच्यामुळे उडीदाचं पीक हे खरंच फायदेशीर आहे. सोबतच आपला मुख्य विषय होता की आपण उडीदाचं खत व्यवस्थापन कसं करायचं. तर उडीदाला काही जास्त खताची गरज नसते, कारण उडीद असं पीक आहे की कमी खतामध्ये ते आपण सहजपणे काढू शकतो. आता सुरुवातीला पेरणीमध्ये खत जे वापरायचं ते आपण 24-24-08 ची बॅग जर वापरली, पेरणीमध्येच वापरून टाकायची. त्याच्यानंतर काहीही खत नाही दिलं तरीसुद्धा उडीद चांगल्या पद्धतीने येत असतो. कारण विषय काय असतो, उडीदाच्या ज्या मुळ्या असतात त्या मुळ्यांना छोट्या छोट्या गाठी असतात आणि त्या गाठी हवेतलं जे नायट्रोजन असतं, म्हणजे जे पिकाला येण्यासाठी उपयुक्त असणारी खतं असतात ते शोषून घेतली जातात मुळ्यांमार्फत आणि ते म्हणजे नैसर्गिक प्रक्रियेनेच पिकापर्यंत पोहोचवली जातात. त्याच्यामुळे आपली खतं ही वाचतात. काही पिकांमध्ये ह्या प्रक्रिया नैसर्गिकरित्या होत असतात आणि
उत्तम पद्धतीने आपलं उडीदाचं पीक हे येऊ शकतं अगदी कमी खतामध्ये, कमी खर्चामध्ये. फक्त अळीला नियंत्रण ठेवायचं. आणि उडीदाचा एक दुसरा फायदा आहे की जर जास्त पाऊस असेल तर म्हणजे काढणीच्या टायमाला जर पाऊस आला तर मुगाच्या शेंगा ह्या फुटल्या जातात आणि मूग खाली सांडले जातात. तसं उडीदाचा विषय असा असतो की शेंगा निबार असतात, त्याच्यावरती पाऊस आला तरी काही फरक पडत नाही, त्याच्या क्वालिटीला पण फरक पडत नाही. आणि त्या शेंगानंतर आपण वाळवले म्हणजे झाड वाळल्याच्या नंतर परत त्याची काढणी केली तरीसुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे उडीद हे माझ्या मते तर एकदम साधं सोपं आणि उत्तम असं कमी कष्टातलं आणि कमी कुटाण्याचं असं पीक आहे. जर तुमच्याकडे 2-2.5 महिन्यामध्ये काढायचं म्हणजे पीक घ्यायचं जर तुमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असेल तर उडीदाचा नक्की विचार करावा. कारण उडीदाची काढणी झाल्याच्या नंतर आपण उत्तम पद्धतीने कांद्याची लागवड ही करू शकतो. गावरान कांदा आपण त्याच रानामध्ये करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा व्हिडिओला. आणि